आज आपण एका अतिशय जिव्हाळ्याच्या व सर्वसामान्य माणसाच्या दैनंदिन जीवनाशी निगडित असलेल्या एका प्रश्नाला हात घालणार आहोत. नमस्कार, मी शशिकांत वांद्रे. सर, वास्तुशास्त्र म्हणजे नेमकं काय? वास्तू म्हणजे जमीन किंवा भूमी, त्याच्या शास्त्राचा म्हणजे त्या सायन्सचा अभ्यासाच्या शास्त्राला आपण वास्तुशास्त्र म्हणतो. सर, वास्तुशास्त्राचे नेमके प्रकार किती आहेत? सर, वास्तुशास्त्र हे जर काही इतकं पुरातन आहे तर मंदिरांच्या बांधकामाशी त्याचा काही संबंध आहे का? आता मंदिराचं वास्तुशास्त्र म्हटलं तर मंदिराच्या वास्तुशास्त्रासाठी अनेक नियम सांगितले गेलेले आहे. त्याचं गर्भगृह कसं पाहिजे, सभामंडप कसं पाहिजे, कळस कसा पाहिजे, यांची उंची किती पाहिजे, रुंदी कशी पाहिजे, मुख्य दरवाजा, मुख्य गाभारात देवाचा चेहरा कुठल्या दिशेला असला पाहिजे, ह्या सगळ्यांचं वर्णन आपल्याला पुरातन वास्तुशास्त्राच्या अनेक ग्रंथांमध्ये सापडतच. सर, वास्तूचं परीक्षण करत असताना वास्तूचा नकाशा काढणे, याच्यात नकाशाचं महत्व किती? नक्कीच नकाशाचं महत्व खूप जास्त आहे. कारण आपण बघतो कुठलंही नकाशा वाचन करताना प्रत्येक घर हे चौकोनीच मिळेल असं काही नाहीये. ते विविध आकारात आणि प्रकारात भेटतं. आता फ्लॅट सिस्टम आले, काही फ्लॅट एल आकारात असतात, काही आयताकृती असतात, काही स्क्वेअर असतात किंवा काही कट झालेले असतात. जसं ज्योतिषशास्त्राचा विचार करताना नवग्रह आहेत, त्या ग्रहांच्या महादशा आहेत, त्यांच्या अंतर्दशा, असा सगळा विचार मांडला जातो. तसं वास्तुशास्त्राकडे बघताना याची नेमकी कुठली तत्व आहेत किंवा कुठल्या बाबींचा विचार याच्यामध्ये नेमका केला जातो? ज्योतिषशास्त्रात ग्रह वापरले जातात, तर वास्तुशास्त्रात काय वापरलं जातं? वास्तुशास्त्रामध्ये 81 वास्तुपदमंडल वापरलं जातं. त्यातल्या 45 देवता यांचा अर्थ समजून घेणं गरजेचं आहे. वास्तुशास्त्रामध्ये वास्तुपुरुषाचं नेमकं महत्व काय आहे? वास्तुपुरुष म्हणजे नेमकं काय हे समजून घेणं गरजेचं आहे. सर, वास्तुशास्त्र, टॅरो कार्ड, रेकी, अंकशास्त्र, पामेस्ट्री असे विविध शास्त्र आहेत. तर लोकांना देखील विचार पडतो की याच्यातील कुठल्या शास्त्राची मदत आपली प्रगती करून घेण्याकरता आपण केली पाहिजे. तर याच्यातलं नेमकं प्रभावी शास्त्र तरी कुठलं? आपल्या राहत्या घरामध्ये, मग ते जुनं घर घेतलेलं असो, नवीन असो, बांधलेला बंगला असो, याच्यामध्ये वास्तुदोष आहे का नाहीये हे कसं ओळखायचं? आजकाल असं बघायला येते की 20 मजली, 15 मजली, 25 मजली अशा मल्टी स्टोरेज बिल्डिंग उभ्या राहतात. तर जसं आपण नकाशाचा वास्तूचा विचार केला की जो पहिल्या मजल्यावर जसा फ्लॅट असेल तोच 15व्या मजल्यावर असेल, तोच 20व्या मजल्यावर असेल, तिन्हींचं रचना सारखीच असेल, पण तिथं जे वेगवेगळे लोक राहतात त्यांची आर्थिक, सामाजिक किंवा एक ओव्हरऑल प्रत्येकाची परिस्थिती वेगळी असते. कोणी अति श्रीमंत असतं, कोणी संकटामध्ये असतं. तर मग जर त्यांची वास्तू सारखीच आहे तर त्यांचं प्रगती का होत नाही किंवा त्यांची अशी भिन्न स्थिती कशामुळे निर्माण होते? तर विविध प्रकारच्या रेमेडीज आहेत बिना तोडफोड घरामध्ये सुधारणा करण्याकरता. तर त्या रेमेडीज विषयी देखील आपण थोडंसं प्रेक्षकांना आपल्या सांगितलं तर बरं.